अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण कसं करावं, पूजा मांडणी करून किंवा पूजा मांडणी न करता. प्रत्येकाचंच घर मोठं आहे, प्रत्येकालाच पूजा मांडणी करणं शक्य आहे असं नाही. त्यामुळे तुमचं घर लहान असेल, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, ते पूजा मांडणी ठेवू शकत नाहीत, तर पूजा मांडणी न करता सुद्धा आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. गुरुचरित्र पारायण म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनात नियमांची भीती आणि या नियमांच्या भीतीमुळेच बरेच जण इच्छा असूनही गुरुचरित्र पारायण करत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये फक्त 3 नियम गुरुचरित्र पारायणाचे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या 3 नियमांचं पालन करून जर तुम्ही भक्तिभावाने, विश्वासाने गुरुचरित्र पारायण केलं तर 7 दिवसात या सेवेचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि एक वेळा गुरुचरित्र पारायण केलं की ही सेवा तुम्ही नंतर सोडणार नाहीत. कारण मी सुद्धा 2018-2019 मध्ये पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण केलं होतं आणि त्यानंतर महाराजांची अशी काही कृपा झाली की मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करू लागले. सांगण्याचा अर्थ काय की दत्त माऊली, दत्त महाराज इतकी दयाळू आहे, कृपाळू आहे, मायाळू आहे की ती तुमचं कधीच वाईट करणार नाही. एखादा जर नियम तुम्हाला त्याचं पालन करणं शक्य नसेल तर महाराजांना प्रार्थना करा, महाराजांना शरण जा की त्या नियमाचं तुम्ही का पालन करू शकत नाही. तुमचा प्रॉब्लेम महाराजांना सांगा. नक्कीच पुढच्या वेळेस गुरुचरित्र पारायण करताना तुमचा तो प्रॉब्लेम पूर्णपणे सुटलेला असेल आणि महाराजांच्या कृपेने जो नियम तुम्ही पाळू शकले नाही त्या नियमाचं पालन करून तुम्ही पुढचं गुरुचरित्र पारायण कराल. इतकी दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतेही देव, कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही होत असतं वाईट ते आपल्या कर्मानुसार होत असतं. या उलट आपण जी काही पारायण करतो, नामस्मरण करतो, पूजापाठ करतो, या दैवीय शक्तींमुळे आपले जे भोग असतात, आपल्या प्रारब्धाची, भोगांची जी तीव्रता असते ती कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाही. त्यामुळे कोणत्याही सेवेविषयी, स्पेशली पारायणाच्या नियमांविषयी जर तुमच्या मनामध्ये भीती असेल तर ती आजच काढून टाका आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा. दत्त माऊली ही आपली आई, वडील, बंधू, सखा, भाऊ, बहीण सर्व काही आहे. आता मी दत्त महाराजांची माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते, तर आपले मोठे भाऊ त्यांची सेवा केल्यानंतर आपलं वाईट करतील का हो? तुम्ही त्यांची वडील म्हणून सेवा करताय, समजा आई म्हणून सेवा करताय, तर आई वडिलांची सेवा केल्यानंतर आई वडील तुमचं वाईट करतील का? नाही करणार. त्यामुळे मी महिला आहे, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावं का, माझ्याकडून हा एक नियम पाळणं होत नाहीये, यांनी असं सांगितलं आहे, त्यांनी तसं सांगितलं आहे, दत्त महाराज शिक्षा करतील, तर असं काहीही होणार नाहीये. दत्त महाराजांना शरण जा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये आवर्जून करा. तुमच्या मागे ज्या काही इडापिडा लागलेल्या आहेत, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या मुळापासून संपतील आणि तुम्हाला जसं तुमचं आयुष्य वाटतं की असं व्हावं, घरामध्ये एकोपा, प्रेम नांदावा, व्यवसाय चांगला चालावा, नोकरीमध्ये मिस्टरांची, मुलांची प्रगती व्हावी, घरात कोणाला आजारपण असेल तर ते दूर व्हावं, तुमच्या सगळ्या इच्छा महाराज या सेवेने पूर्ण करतील. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे की अंतःकरणापासून महाराजांना हाक मारणं महत्त्वाचं आहे. नाही तर बरेच जण सेवा करतात, बरेच जण पारायण करतात, पण त्यांना अनुभव येत नाही. का येत नाही? फक्त हा ग्रंथ मला संपवायचा आहे म्हणून बोट फिरवायचं, नजर फिरवायची आणि वाचन करायचं. आणि काय मी 7 दिवसांचं पारायण केलं, काहीच उपयोग नाही. वर्षातून फक्त एक पारायण करा, पण ते मनापासून करा. नक्कीच या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल. नमस्कार मंडळी, मी प्रांजली. यंदा 2026 मध्ये 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त 7 दिवसांच्या पारायणाची सुरुवात आपल्याला 23 जुलै 2026 वार गुरुवार या दिवशीपासून करायची आहे. 23 जुलैला सकाळी देवपूजा वगैरे उरकून घ्यायची. त्यानंतर तुमचं घर मोठं आहे, तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य आहे तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. आणि घर लहान आहे, घरात लहान मुलं आहेत, पूजा मांडणी ते ठेवत नाहीत, तर अशा वेळेला देवघरासमोर बसून आपण पारायण केलं तरी सुद्धा चालेल. आता बऱ्याच जणांचे देवघर हे वरती भिंतीला आहेत किंवा बऱ्याच जणांच्या देवघरासमोर बसण्यासाठी जागा नसते, तर अशा वेळेला
पारायण करताना देवासमोर दिवा लावायचा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचं निरांजन, धूप, अगरबत्ती तिथे लावून ठेवायची आणि तुमच्या घरात जिथे कुठे जागा आहे, जिथे बसून तुम्ही 7 दिवस पारायण करू शकाल, तर त्या जागेवर एक आसन टाकायचं आणि तिथे बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. पारायण झाल्यानंतर तो ग्रंथ जो आहे तो परत देवघराजवळ नेऊन ठेवायचा. काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. फक्त सोफ्यावर बसून, अंथरुणावर वगैरे बसून वाचन करायचं नाहीये. आणि तो ग्रंथ जो आहे तो फक्त जेव्हा आपण वाचन करतोय त्याच वेळेला देवासमोरून उचलायचा. जी जागा आपण ज्या जागेवर पहिल्या दिवशी बसून वाचन केलं त्याच जागेवर 7 दिवस बसून आपल्याला पारायण करायचं आहे. जागा बदलायची नाहीये 7 दिवस, आसन बदलायचं नाहीये 7 दिवस आणि रोजचे जे अध्याय आहेत ते वाचन करत असताना मध्ये उठायचं नाहीये आणि मध्ये कोणाशी बोलायचं सुद्धा नाहीये. आणि हो, वाचनाची वेळ सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन करायचं नाहीये, कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही पारायण करू शकता, पण घरातील कामं असतात, मिस्टरांना टिफिन द्यायचा असतो, मुलांना टिफिन द्यायचा असतो, घरामध्ये मोठी मंडळी आहेत, त्यांच्या औषध गोळ्यांच्या वेळा आहेत, त्यांना खायला वगैरे वेळेवर द्यावं लागतं. तर अशा वेळेला सकाळी शक्य झालं नाही तर सायंकाळी 4-4:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही पारायण करू शकता. गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत आणि तुम्ही जर रेग्युलर गुरुचरित्र पारायण करत असाल तर तुम्हाला रोजचे अध्याय वाचन करण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात. शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 23 तारखेला देवपूजा झाल्यानंतर पूजा मांडणी करून घ्यायची किंवा देवघरासमोर बसून सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एखादं फूल असेल तर ते टाकायचं. सुरुवातीला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं, त्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण करून आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा, तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा. तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी, आणि समजा तुम्हाला जर इच्छा काही बोलायची नसेल तर माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी राहावी, मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा, गुरूंची कृपा आमच्यावर राहावी, यासाठी आजपासून त्या दिवशीची तारीख, त्या दिवशीचा वार याचाही उल्लेख करायचा. 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करणार आहे महाराज, तुम्ही ते माझ्याकडून करून घ्या. जी काही मी सेवा करणार आहे ती अगदी मनापासून करणार आहे, त्याचा स्वीकार करा. हे पारायण करत असताना काही चूकभूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा. जे काही तुम्हाला वाटतं ते बोलायचं आणि त्यानंतर हातातलं पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. हा झाला साधा सोपा आपला संकल्प. आणि संकल्प करण्यापूर्वी आवर्जून आचमन नक्की करा. आचमन केल्याने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते आणि वाचन करत असताना मन एकाग्र होतं. संकल्प झाल्यानंतर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचन करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचन करायचे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचून गुरुचरित्र पारायणाची आपल्याला समाप्ती करायची आहे. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची आहे. समाप्तीसाठी शेवटच्या दिवशीचे अध्याय वाचून घ्यायचे. गुरुपौर्णिमा आहे, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता. पूर्णावरणाचा स्वयंपाक करणं शक्य नसेल तर साधं वरण, भात, भाजी, पोळी बनवायची, एखादा गोड पदार्थ बनवायचा. आणि हो, पूर्णाचा स्वयंपाक करा किंवा साधा स्वयंपाक करा, त्यामध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून बनवायची आहे. कारण दत्त महाराजांना गुरुचरित्र पारायण समाप्तीला घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा मान आहे. याचा नैवेद्य दाखवायचा, ग्रंथाला दाखवायचा, महाराजांना, देवांना नैवेद्य दाखवायचा. 3 नैवेद्य वाढायचे आहेत. आणि त्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती, नंतर दत्त महाराजांची आरती. गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे स्वामींची आरती, त्याचबरोबर आपली कुलदेवी आणि आपले कुलदेव, अशा प्रकारे 5 आरत्या करून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करायची आहे. तुम्हाला जर एखादं जोडपं मिळालं तर त्यांना बोलवायचं आहे, त्यांचा मान सन्मान करायचा, त्यांना जेवू वगैरे घालायचं.
आणि यथाशक्ती तुम्हाला जी काही घडेल ती दक्षिणा त्यांना द्यायची आहे. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी बघा असं जोडपं वगैरे जेवायला बोलवलं तर कोणी कोणाच्या घरी येत नाही. तर अशा वेळेला काय करायचं, जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवतोय तर त्या वेळेला तुम्ही समजा एखादं जोडपं बोलवलं असतं तर उद्यापन करायला तुम्हाला किती खर्च आला असता, अंदाजे 100, 500, 1000. तर तेवढे पैसे नैवेद्याच्या बाजूला ठेवायचे आणि त्याच दिवशी नैवेद्य वगैरे सगळं झालं तर संध्याकाळी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये दानपेटीमध्ये गुप्तदान म्हणून ते पैसे आपल्याला टाकायचे आहेत आणि महाराजांना प्रार्थना करायची की तुमच्या कृपेने आज माझं 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण पूर्ण झालं आणि त्याचं उद्यापन म्हणून मी हे पैसे जे आहेत ते दानपेटीमध्ये अर्पण करत आहे. आणि तुमची जर या 7 दिवसामध्ये इच्छा पूर्ण झालेली असेल तर दत्त महाराजांना धन्यवाद बोलायचं आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर दत्त महाराजांना मी जी काही सेवा केली आहे, पारायण केलेलं आहे त्याचा स्वीकार करा, काही चूकभूल झाली असेल तर क्षमा करा आणि तुमच्या कृपेने माझी ही इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना करायची. नक्कीच दत्त कृपेने तुमचं जेही काही काम आहे, इच्छा आहे ती तुमची पूर्ण होईल. रोजचे अध्याय वाचून झाल्याच्या नंतर रोज ग्रंथाला काहीतरी गोडाचा, साखर, खडी साखर किंवा तुमच्या घरामध्ये एखादं फळ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि दररोजचे अध्याय वाचन झाल्याच्या नंतर नैवेद्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पांची आणि त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे. याप्रमाणे आपल्याला 7 दिवस गुरुचरित्र पारायण करायचं. या 7 दिवसामध्ये अचानक जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र गुरुचरित्र पारायण पूर्णपणे थांबवायचं आणि तुमचं सुतक संपल्यानंतर परत नव्याने गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. मासिक पाळी आली तर तुमची जर मासिक पाळीची डेट असेल तर तुम्ही पारायणाला सुरुवातच करू नका. पण अचानक जर का पारायणामध्ये पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळी हे वाचन करू शकतात आणि गुरुचरित्र पारायण पूर्ण करू शकतात. गुरुचरित्र पारायण काळात बेडवर, गादीवर बसायचं नाहीये किंवा झोपायचं नाहीये. जमिनीवर, खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. पण बऱ्याच जणांना खाली बसता येत नाही, खाली झोपता येत नाही, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे खाली बसायचं नाही. तर अशा वेळेला आपल्या बेडवरची गादी काढून टाकायची आणि त्या बेडवर चटई, घोंगडी किंवा सतरंजी टाकायची आणि त्यावर तुम्ही झोपू शकता. बऱ्याच जणांना पारायण करण्याची इच्छा आहे पण ते खाली बसू शकत नाहीत. तर अशा वेळेला सोफा वगैरे सोडून, अंथरूण पांघरून सोडून टेबल खुर्चीवर बसून तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर 7 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाहीये, घरातील मंडळींना खाऊ द्यायचं नाहीये आणि आपण तर खायचंच नाहीये. याचबरोबर परांना सुद्धा घ्यायचं नाहीये, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला खायचं नाहीये. असं म्हटलं जातं ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या घरचं खातो तर आपल्या संपूर्ण पारायणाचं जे फळ आहे ते समोरच्या व्यक्तीला मिळतं. त्यामुळे परान्न जे आहे ते शक्यतो वर्ज्य करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं. आता बरेच जण म्हणतात की जेवणाचे काय नियम आहेत, काय खायचं काय खायचं नाही, 7 दिवस उपवास धरायचा का? तर असं अजिबात नाहीये. 7 दिवस उपवास धरायची गरज नाही. सात्विक जेवण जे काही आपल्या घरामध्ये बनतं, कांदा लसूण विरहित, ते आपण खायचं आहे. जे काही आठवड्यातील तुमचे उपवास असतील, सोमवार, गुरुवार, मंगळवार, एकादशी, ते सगळे उपवास गुरुचरित्र पारायण काळामध्ये आल्यानंतर तुम्ही करू शकता. उपवासाचे सर्व पदार्थ खाऊ शकता. आय होप गुरुचरित्र पारायणाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालेली असेल. पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा. नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि गुरुचरित्र पारायण करताना काय खावं याबद्दलची सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ आपलं यूट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यामध्ये प्रत्येक धान्याविषयीची मी माहिती दिलेली आहे आणि जेवणाच्या नियमांबद्दलची तुमची जी काही भीती आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्णपणे निघून जाईल. कारण बरेच जण या खाण्याच्या नियमांमुळे सुद्धा गुरुचरित्र पारायण करत नाहीत. त्यामुळे एक वेळ हा व्हिडिओ राहू द्या, पण तो व्हिडिओ आवर्जून बघा. त्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप छान माहिती मिळेल. नमस्कार.